लक्षवेधी क्रमांक 4। सन्मान्य अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी ही माझ्या मतदारसंघातील जो भारतनगर भाग आहे त्याच्या पुनर्वसना संदर्भातची लक्षवेधी आहे। अध्यक्ष महोदय, मी जेव्हापासून निवडून आलो त्या दिवसापासून प्रत्येक अधिवेशनामध्ये हा विषय मांडतोय की भारतनगरच्या स्थानिक रहिवाशांची मागणी आहे की त्यांचा पुनर्विकास हा म्हाडाच्या मार्फत व्हावा, कारण भारतनगर हा म्हाडाचा एक गॅझेटेड लेआउट आहे। असं असताना देखील काही कारणास्तव इतके वर्ष तो सगळा पुनर्वसन प्रकल्प रखडला होता, पण वारंवार मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली, अधिवेशनात मुद्दा मांडला आणि मी खास करून म्हाडाचे आभार मानू इच्छितो की गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हाडानी या भारतनगरचा पुनर्विकास हा म्हाडा करायला तयार आहे असा एक अतिशय पॉझिटिव्ह रिपोर्ट हा महाराष्ट्र शासनाला पाठवला। पण अध्यक्ष महोदय, हा अहवाल साधारणतः 8 ऑगस्टला पाठवल्यानंतर आज जवळपास 6 महिने झाले। या गेल्या 6 महिन्यांमध्ये वारंवार मी मुख्यमंत्री महोदय असतील किंवा आपले गृहनिर्माण मंत्री असतील या सगळ्यांची भेट घेतली, त्यांना एवढीच विनंती केली की म्हाडाने जो अहवाल दिलाय त्याला आता केवळ शासनाची मान्यता द्यावी आणि भारतनगरचा पुनर्विकास हा 33/5 अंतर्गत करावा आणि लोकांना योग्य तो न्याय द्यावा। आणि मला म्हणून आज खरं म्हणजे लक्षवेधीच्या माध्यमातून मी एवढाच प्रश्न विचारणार होतो की ह्याला आता किती दिवस लागतील, पण उत्तरामध्ये असं लिहिलं गेलंय की आज आपली लक्षवेधी आणि 2 दिवसापूर्वी SRAने अहवाल पाठवलाय की हा पुनर्विकास आम्हाला करायचा आहे। मग अध्यक्ष महोदय, म्हणून माझ्या मनात एक दुसरा प्रश्न तयार झाला की SRAचा यामध्ये इंटरेस्ट काय आहे? जरा लेआउट म्हाडाचा आहे तर 2 दिवसापूर्वी SRAचे असे कोणते लागेबंदे होते की त्यांनी बरोबर लक्षवेधीची खाली माहिती गेली आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी शासनाला अहवाल पाठवला की आम्हाला सुद्धा इंटरेस्ट होता आणि मग कदाचित आजच्या लक्षवेधीच्या पार्श्वभूमीवर असं उत्तर दिलंय की कालच अधिकाऱ्यांनी या संदर्भात बैठक घेतलेली आहे। त्यामुळे माझी ही आपल्याला विनंती आहे की स्थानिकांची मागणी आहे, म्हाडाने सुद्धा तयारी दर्शवलेली आहे, त्यामुळे भारतनगरचा पुनर्विकास हा जसा आपल्याच सरकारच्या मार्फत जो काही झालेला अहवाल पुटअप झालेला आहे त्याला लवकरात लवकर मान्यता ही द्यावी। त्यामुळे पहिला प्रश्न, ही मान्यता कधीपर्यंत मिळेल त्याची आपण काही मंत्री महोदय आम्हाला टाइमलाईन सांगू शकाल का? पुढच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये त्याच्या पुढच्या आपण ती एक सांगावी। दुसरा एक माझा विषय की 2011च्या आधीचे जे काही झोपडीधारक आहेत या सगळ्यांना आपण प्रोटेक्ट करतो, त्यांच्याकडे कायदेशीर कागद असतील तर आपण जेव्हा म्हाडाच्या मार्फत हा पुनर्विकास करू, ज्या भारतनगरच्या नागरिकांकडे योग्य ते पुरावे असतील त्या सगळ्यांना सुद्धा आपण प्रोटेक्ट करणार का? आणि मग त्यांना आपण कसं त्यांचा पुनर्वसनामध्ये त्यांना सामावून घेणार? हा माझा दुसरा प्रश्न आणि मला वाटतं त्यावर आपण जर उत्तर दिलं तर माझा एखादा उपप्रश्न असेल तुम्ही विचारेन। धन्यवाद। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी जे सांगितलं, भारतनगर या ठिकाणच्या जागेचा विकास करणं, सन्मान्य अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये म्हाडाचा अहवाल शासनाकडे प्राप्त झालेला आहे। तथापि जी मूळ जागा आहे त्या ठिकाणी पूर्वी 30-40 वर्षापूर्वी म्हाडाने काही लोकांना अलॉटमेंट केल्या, त्याप्रमाणे त्यांच्या ताब्यामध्ये त्या जागा आज आहेत। पण त्याच परिसरामध्ये, कारण हा सगळा विचार केला तर 40 एकरापेक्षा मोठं क्षेत्रही आहे, त्याच क्षेत्रामध्ये काही अतिक्रमणधारक आहेत, काही झोपडपट्टीधारक आहेत, त्यांचं लगतचं क्षेत्र तिथंच आहे। त्यामुळे ह्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे। म्हाडाच्या रिपोर्टवरती सन्मान्य अध्यक्ष महाराज, राज्य सरकारला किंवा विभागाला मंत्रिमंडळापुढे जाण्यापूर्वी या 2 लोकांची विगतवारी, म्हणजे अतिक्रमणधारक किती आहेत, झोपडपट्टीधारक किती आहेत, कोणत्या तारखेपासूनचे आहेत, निर्धारित तारखेच्या अगोदरचे आहेत का नंतरचे आहेत, या सगळ्या विस्तृत माहिती एका बाजूला घेतली पाहिजे आणि मूळ ज्यांना म्हाडाने जागा दिलेल्या आहेत ते असे लोक किती आहेत। त्यामुळे हे जोपर्यंत सर्वे करत नाही आपण, त्यामुळे हा सर्वे मी आजच ब्रीफिंग घेताना सांगितलेला आहे, माननीय नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या निदर्शनाने ही गोष्ट आणून तातडीनं असा सर्वे आपण या ठिकाणी करू आणि सर्वे आल्यानंतर मग या रिपोर्टवर चर्चा करताना निश्चितपणे पुनर्विकास कसा करायचा या सर्वेच्या आधारे आपल्याला पुढचा निर्णय घेता येईल। मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। आपण व्हेरिफिकेशन हे केलंच पाहिजे, त्यामध्ये कुठलंही दुमत नाही। माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की आपणच म्हणालात की तो म्हाडाचा लेआउट आहे, म्हाडाने तसा अहवाल सुद्धा सादर केलेला आहे, पण आता पुनर्वसन आणि पुनर्विकास हा म्हाडाने करायचा की SRAने करायचा एवढा आता फक्त कंटेन्शनचा विषय राहिलेला आहे। त्यामध्ये सुद्धा
स्थानिकांची मागणी ही आहे की म्हाडानी करावा, 33/5 अंतर्गत करावा, कारण त्यांना जास्त मोठी घरं मिळतात, त्याच्यात फॅसिलिटीज जास्त मिळतात. आपण सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे. माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की याकरता आपण एक फास्ट ट्रॅक यंत्रणा लावावी, कारण आपण म्हणालात तसं गेले 40-50 वर्षांपासून हा सगळा त्यांचा विकासच रखडलाय. पुनर्विकास तर खूप पुढचा. त्यामुळे आता तिकडची सध्याची परिस्थिती ही अतिशय वाईट आहे, दयनीय आहे. लोकांची घरं तुटायला लागलेली आहेत. गेल्या अधिवेशनामध्ये 2 घरं या भारतनगरमध्ये पडली होती, तेव्हा मी औचित्याचा मुद्दा मांडलेला. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण एक आम्हाला टाइमलाईन द्यावी की आपण 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये या सगळ्याचं व्हेरिफिकेशन कराल. कोणाचे SRAचे किती लोकांचे कागदपत्र ही योग्य आहेत, अयोग्य आहेत, पात्र आहे, अपात्र आहेत, किती खरे म्हाडाचे धारक आहेत, या सगळ्याचं आपण व्हेरिफिकेशन करा. पण आमची ही मागणी आहे, जसं म्हाडाने अहवाल केलेला आहे तसा आपण म्हाडाच्या अंतर्गतच 33/5 अंतर्गतच याचं पुनर्वसन करणार का, एवढा माझा एकच प्रश्न. माननीय अध्यक्ष महाराज, SRAचा विषय एवढ्यासाठी आला की त्याच्यामध्ये एन्क्रोचमेंट झालेली आहे. तिथं अतिक्रमण करून झोपडपट्टीधारक काय आलेले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या लेआउट पुरता किंवा म्हाडानं ज्यांना जागा दिल्यात त्यांच्या पुरताचा विचार म्हाडा जरूर करेल. पण हा जेव्हा संपूर्ण 40-42 एकर क्षेत्राचा किंवा मोठ्या प्लॉटचा ज्यावेळी विचार करतो तेव्हा ह्याची विगतवारी म्हणजे बायफर्केशन हे होणं गरजेचंच आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ते नक्की करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही निर्णयापर्यंत येता येणार नाही. सन्मान्य सदस्य म्हणतात तसं जेवढं लवकर शक्य आहे तेवढं जलद गतीनं हे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या जातील. चला पटेल. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदार क्षेत्रात मुंबईत सर्वात दुसऱ्या नंबरची मोठी झोपडपट्टी वसाहत आहे. अध्यक्ष महोदय, जवळपास 15,000 मंत्री महोदय, जवळपास 15,000 झोपडे एकच ठिकाणी आहे. हा सुभाषनगर नावाची एक झोपडपट्टी आहे. अध्यक्ष महोदय, हा झोपडपट्टीला जर अंधेरी पूर्व याच्यातच आहे, जरा उत्तर द्या. स्कोपच्या बाहेर आहे, पण विचारा पटकन. प्रश्न विचारा. क्लस्टर डेव्हलप म्हणून मान्यता द्यावी. माझ्या SRA कडे पाठपुरावा सुरू आहे. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण जर आदेश दिला तर लवकरात लवकर आम्हाला मान्यता भेटतील. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, तपासून उचित कार्यवाही केली जाईल. लक्षवेधी 5 कोण घेणार आहे? चला पुढे. आता माझ्याकडे काही औचित्याचे आलेत लेखी स्वरूपात, ते आपण घेतोय. अनंत नरसाहेब. अध्यक्ष महोदय, एका गंभीर विषयाकडे चला गेली, आता पुढे गेली गायब झाली, पुढे गेली. आता काय कोणी कॉलच नाही केलेला. लक्षवेधी 5 घ्या. लक्षवेधी क्रमांक 5 छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष अच्छा लवकर जायचं हे काय आहे का मॅटर? अध्यक्ष महाराज, सदर लक्षवेधीमध्ये मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती 3 फेब्रुवारी 2026 रोजी एका प्रॉपेलिनच्या टँकर त्यामुळे उलटला होता आणि त्याच्यामधनं वायू गळतीमुळे त्या ठिकाणी असुरक्षिततेचं वातावरण या ठिकाणी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती निर्माण झालेलं होतं. अध्यक्ष महाराज, ते निर्माण झाल्यावरती पूर्णपणे या ठिकाणाची वाहतूक जी होती ती त्या ठिकाणी थांबवली होती. अध्यक्ष महाराज, आणि त्या ठिकाणी हो, आणि त्यामुळे माझे स्पेसिफिक प्रश्न या लक्षवेधीच्या अनुषंगाने असे आहेत की अशा प्रकारे डेंजरस आणि इनफ्लेमेबल अशा प्रकारच्या एलिमेंट्सची वाहतूक या ठिकाणी द्रुतगती मार्गावरती होत असताना त्या ठिकाणी त्यांचं इन्स्पेक्शन किंवा चेकिंग या ठिकाणी करण्याची कोणती व्यवस्था आहे का? जर अशा प्रकारची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी